नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. राष्ट्रीय हिंदी विद्यालयासमोर असलेल्या जालना शहर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाची जुनी इमारत कोसळून 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेत अग्निशमन दलाच्या काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे नेते भास्कर आबा दानवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या इमारतीची पाहणी करून घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची वास्तविकपणे चौकशी केली. जालना शहराच्या विकासाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून आम्ही विकास कामे पूर्ण केली. विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपण केलेल्या विकास कामांची माहिती असल्याने विकासासाठी ते शिवसेनेत येत आहेत. त्यांच्या पक्षात योग्य सन्मान केला जाईल अशी हमी शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय हिंदी विद्यालयासमोर असलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची जुनी इमारत कोसळून 2 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या घटनेत अग्निशमन दलाच्या काही वाहनांचंही नुकसान झालं. ही घटना मंगळवारी घडली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीनं मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांना सिंचन विहीर, गाय, म्हैस, गोठे, पाणंद रस्ते यांच्या मागणीसाठी भीक मागो आंदोलन पक्षाचे प्रदेश युवा संघटक मंत्री सतीश लोखंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी विहीर आमच्या हक्काची नाही, कोणाच्या पापाची, गोठे विहीर मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणांनी खुलताबाद परिसर दणाणून सोडला. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. मात्र आज मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित केलंय. माध्यमांशी बोलताना त्यांनी यावेळी बोलताना त्यांचं कारण देखील सांगितलंय. मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा सल्लाही दिलाय. सलाईन लावण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलंय आणि छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये आता ते दाखल झाले. स्मार्ट सिटी मार्फत 5 वर्षांपासून शहरात 100 बसेस सुरू आहेत. ही बससेवा अखंडितपणे सुरू राहावी यासाठी 100 कोटीच्या ठेवी बँकेत ठेवण्यात आल्या होत्या. या ठेवी मोडल्यानंतर बस सेवा कशा पद्धतीने चालेल याचा आराखडा सादर करण्याचे आदेश सोमवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले. अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ गावातून दूध दराच्या मागणीसाठी शेकडो ट्रॅक्टरसह मोर्चात शेतकरी सहभागी झाले. शेतकरी दुधाला किमान 40 रुपये भाव द्या, दुधाला FRP लागू करा या मागण्यांसह आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 4था दिवस होता. त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात ढासळली होती. मनोज जरांगेंच्या तब्येतीची डॉक्टरांकडून पुन्हा एकदा तपासणी देखील करण्यात आली होती. जालन्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी स्वतः तपासणी केली होती. गुरुपौर्णिमा उत्सव काळात 3 दिवसात साई चरणी 6 कोटी 25 लाखाचं दान. 20 जुलै ते 22 जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव हुंडीमध्ये 2 कोटी 53 लाख देणगी, काउंटरमध्ये 1 कोटी 19 लाख यासह एकूण 6 कोटी 25 लाखाचं दान. याशिवाय 8 लाख रुपयाचं सोनं तर 2,70,000ची चांदीची देखील दान 2 लाखाहून अधिक भाविकांनी घेतलंय. उत्सव काळात दर्शनावर घेतलंय एवढं दान शिर्डीच्या साईपेठेत झालंय. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं. मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. मनोज दादा हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी सर्वांचं रक्त लालच असतं, प्रसाद लाड असं म्हणाले. मनोज जरांगेंच्या काही मागण्यांचा अट्टहास राजकीय हेतून प्रेरित आहेत असं यावेळी लाड म्हणाले. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.